नमस्कार नांदेडकर. आज तरोडा बुजुर्ग मध्ये आलेले आहोत. नागेश्वर हनुमान मंदिर येथे आज नवीनच सुरुवात झालेली आहे. नवीन वर्धापन दिन आहे. दादा आपलं नाव काय आहे आणि प्लॉटिंगचे कसं कसं सुरुवात केलेली आहे? किती घर आहे तिथे? इथं सध्या तरी माझं नाव भगवान बाबाराव मुंगल. मी राहणार बामणीचा आहे. मी इथंच कल्याणकर देशमुख साहेबाकडं गजाननराव देशमुख साहेबांच्या इथं प्लॉटिंग घेतलेलं आहे. प्लॉट रो हाऊस घेतलेला आहे. यांनी आता सध्या 4 रो हाऊस काढलेले आहेत. तर त्याच्यापैकी 4ला 4 विक्री झालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट, आता त्यांनी खूप मोठा प्लॉटिंगचा व्यवसाय केलेला आहे. खाली त्यांची एक 10-15 एकर मध्ये जमीन प्लॉटिंग आहे. ती पण चालू आहे. जवळपास अर्ध्याच्या वर गेलेली आहे ती प्लॉटिंग पण. आज हनुमान मंदिराचा आज वर्धापन दिन आहे. कसं बघता तुम्ही? या मंदिरामध्ये पंचकोशातील जे भक्तगण येतात ते दरवर्षी इथे येतात आणि आज प्रथम वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त सर्व भावी भक्तगणांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी महाप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा. अजून काही बांधव आहेत आज हनुमान मंदिराचं व महादेव मंदिराचं बी आज पूजा चालू आहे. काय म्हणतात दादा? नमस्कार, मी ज्ञानेश्वर माने. जिजाऊ पार्क गोविंद नगरी या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर यांचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे मित्र गजाननरावजी देशमुख यांच्या या नवीन प्लॉटिंगमध्ये महादेव मंदिर आणि हनुमान मंदिराची गेल्या वर्षी स्थापना झालेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा भरपूर कार्यक्रम मोठा झाला आणि या वर्षी सुद्धा असाच भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठा आयोजित केलेला आहे. आणि सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण महाप्रसादासाठी यावं. आणि दुसरी एक सूचना, या ठिकाणी नवीन प्लॉटिंग सुरुवात झालेली आहे. ज्यांना कुणाला या ठिकाणी नवीन प्लॉटिंग घ्यायचे असेल किंवा रो हाऊस घ्यायचे असतील त्यांनी सुद्धा सन्माननीय गजाननरावजी देशमुख यांना संपर्क करावा. एरियामध्ये जवळपास महादेव मंदिर पण आहे आणि हनुमान मंदिर पण आहे. आणि जवळपास दररोजचे नाही म्हणले तरी 100-150 भावी भक्त या ठिकाणी आज भेट देत आहेत. आणि राहिला प्रश्न रस्त्याचा, हे जवळपास इथले नगरसेवक जे कोणी असतील त्यांनी रस्त्याचे कामं वगैरे थोडं लक्ष द्यावं आणि देवाला थोडं सहकार्य करावं. आणि जे गैरसोयीचं होत असेल पावसाळ्यामध्ये भावी भक्तांना येण्यासाठी मंदिर आणि त्याची थोडं एक लक्ष द्यावं नगरसेवकांना विनंती आहे. काय आपला काय प्रश्न आहे मंदिरासाठी बोला ना. भविष्यामध्ये महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर हा जागृत होणार आहे. या भागातील सावंगी भागातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि महापौर या नांदेड नगरीचे जे प्रथम नागरिक आहेत यांना विनंती आहे की या भागासाठी आपण रस्त्याची आणि आमच्या मंदिरासाठी सभामंडपाची निधी या ठिकाणी आपल्याला देण्यात यावी, अशी आमच्या सर्व या ठिकाणी रहिवाशांची कळकळीची नम्र विनंती आहे. नांदेड न्यूज, नांदेड.